टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मागील पहिली मॅच खेळत असताना अभि केसरकरनं अगदी टिचून मारा केला होता। अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती। 2 षटकं त्याने हाताळली आणि 3 विकेट त्याने घेतल्या होत्या। धाबा खर्च केल्या होत्या केवळ 8। तो गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला। अष्टपैलू कामगिरी अभि केसरकरची पाहायला मिळाली आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली मॅच खेळत असताना एक चांगला संघ म्हणून त्यांनी संघाची बांधणी केली, संघाची निवड केली। युवा खेळाडूंना जास्तीचे स्थान त्याने आपल्या टीममध्ये दिले आणि तो मैदानाच्या आतमध्ये त्यांना घेऊन उतरलाय। निलेदादा कोळसकर यांचा संघ पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आणि जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,25,555 आणि मालिकेवरासाठी अर्धा तोळ्याची अंगठी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। अगदी जर पाहिलं तर पुढचा बॉल पहिलाच बॉल या षटकातील पहिल्या डावातील पॉवर प्लेचा पहिला षटक, पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर हलकीची कडा घेतली। मागे विकेट किपर कोणतीही चुकी करत नाहीये। पहिल्याच बॉल वरती दिलाय धक्का रोशन 11 या टीमला। पाहायला मिळाला नाहीये। प्रशांत कुमटेकर वैभव माडिक 0 वरती बाद झालाय। मागील पहिल्या मॅच मध्ये जशी सुरुवात अभि केसरकरनं केली होती तशी सुरुवात या मॅच मध्ये देखील त्याने तशीच केली आहे। पहिल्या 2 बॉल वरती 2 विकेट त्याने घेतल्या होत्या आणि आता देखील जर पाहिलं तर या बॉल वरती विकेट आली आहे। पहिल्याच बॉल वरती विकेट येत असताना पाहायला मिळते। चांगली सुरुवात केली आहे। सुरुवात अभि केसरकरनं पहिल्या मॅच मध्ये देखील या मॅच मध्ये देखील करत असताना पाहायला मिळते। अगदी अचूक टप्प्यावरती मारा त्याचा पाहायला मिळतोय सातत्याने। विकेट टेकर म्हणून देखील अभिकडे पाहिलं गेलं या मॅच मध्ये आणि पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट घेतल्या होत्या। या मॅच मध्ये त्यांनी सुरुवात विकेटने केली आहे। गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालाय। बॅटिंगसाठी वैभव माडिक बाद झाल्यानंतर शुभम जाधव हा बॉल इथे मात्र लोअर फुल टॉस होता, हलक्या हाताने ढकललाय। डीप मधून क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय। तिकडे बॉलवरती पोहोचेल आणि एक सिंगल मात्र घेतली जाईल। ऋषभ चव्हाण आणि आपण जर पाहिलं तर प्रणय चोरगेला आपण या टीम मध्ये नेहमीच पाहतो। ज्योती एंटरप्राइजेस टीम मध्ये प्रीमियर लीगच्या स्पर्धा असू देत, बिग बॅशची आपण ही स्पर्धा आपण पाहिली आहे। त्याच्यानंतर पोलादपूर तालुका प्रीमियर लीग विभागाच्या देखील स्पर्धा आपण पोलादपूर तालुक्यामध्ये नेहमीच पाहायला मिळतात। परंतु प्रणय चोरगे आणि ऋषभ चव्हाण ज्योती एंटरप्राइजेस टीम मध्ये सातत्याने खेळत असताना पाहायला मिळाले। वैभव माडिक बाद झाल्यानंतर आता सूरज गायकवाड संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार, त्याच्या बॅट मधून देखील बऱ्याचशा धावा येत असताना पाहायला मिळतात। नेहमीच चांगल्या दर्जाचं क्रिकेट सूरज गायकवाडनं देखील खेळला आणि चांगला खेळ त्याचा देखील नेहमीच पाहायला मिळाला। परंतु या मॅच मध्ये त्याला तशी खेळी करावी लागेल। रोशन सामंत यांनी दाखवलेलं विश्व त्याला सार्थ ठरवावं लागेल। पुढचा बॉल, हा बॉल इथं मात्र निघून गेला विकेट किपर कडे। डॉट बॉल आलाय। चांगली गोलंदाजी अभि केसरकरची पाहायला मिळते या स्पर्धेसाठी आणि आजच्या दिवसासाठी रवी मस्के देखील या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी असणार आहेत। नक्कीच ज्योती एंटरप्राइजेस संघ आपण मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळतोय। सचिन बांदल साहेब हे देखील उपस्थित झालेत, रवी मस्के साहेब हे देखील उपस्थित झालेत। आपलं देखील हार्दिक स्वागत। कमी गतीने टाकलेला बॉल, बॅट अगोदरच फिरवली होती आणि बॉल निघून गेला विकेट कीपरकडे। डॉट बॉल आलाय। चांगली गोलंदाजी अभिची पाहायला मिळते। लगातारचे डॉट आपण पाहतोय, 2 चेंडू लगातारचे डॉट आलेत। पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर या ठिकाणी एक विकेट देखील त्याला मिळाली आहे। तर हा बॉल इथं मात्र टॉप एज, आणखीन एक विकेट। सूरज गायकवाडची देखील खेळी संपुष्टात, तो देखील बाद होतोय 0 वरती। दुसरा धक्का बसतोय रोशन 11 या टीमला, खेळाडू बाद।
थँक्यू. 2 विकेट माघारी गेल्यात आणि 2 विकेट जर पाहिला तर बी केसरकरच्या खात्यामध्ये म्हणजे तब्बल या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर या स्पर्धेत आजच्या दिवसामध्ये 5 विकेट घेणारा खेळाडू ठरलाय. काल देखील जर पाहिलं तर आपण आदित्य कदमला पाहिलं, दामनदेवी संघाचा खेळाडू, त्याने किरण वॉरियर्स भोगाव संघाच्या माध्यमातून खेळत असताना तब्बल 2 मॅच मध्ये 9 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. 5 पर घेणारा खेळाडू देखील ठरला होता. 4 विकेट एका मॅच मध्ये घेतल्या, एका मॅच मध्ये 5 विकेट घेतल्या, 9 विकेट घेतो. विकेट टेकरच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावरती पाहायला मिळतोय. तर धावा बनवण्यामध्ये पहिल्या स्थानावरती अजिंक्य पवारला आपण पाहतोय आणि अजिंक्य पवार अगदी जर पाहिलं तर टॉपला पाहायला मिळतोय. अष्टपैलू कामगिरी करणारा हनुमाननगर संघासाठी जर पाहिलं तर चांगली कामगिरी पहिल्या दिवसामध्ये केली. त्याचा बोलबाला पहिल्या दिवसात राहिला. त्याच्या बॅटमधून 91 धावा एका इनिंगमध्ये निघाल्या. 24 बॉल त्याने फेस केले होते आणि तब्बल 91 धावाची धुवाधार खेळी त्याची पाहायला मिळाली होती. अभि केसरकर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. एकच धाव खर्च केली, 2 विकेट आल्यात. शेवटचा चेंडू असणारे या षटकातील. खोला टाकण्याचा प्रयत्न परंतु तिकडून निघून गेला विकेट कीपरकडे. चांगली गोलंदाजी अभिची पाहायला मिळते. वा, केवळ 1 धाव आणि 2 विकेट घेतल्यात अभि केसरकरनं या मॅच मध्ये देखील आणि थांबवलंय रोशन 11 या टीमला. खेळाडू कक्षामध्ये डगआउट मध्ये रोशन 11 संघ थोडासा आता संकटात सापडलाय आणि चेहऱ्यावरती देखील निराशा पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूच्या. कारण केवळ 1 धाव, 2 धावा झाल्यात. बंटी माडिक देखील जर पाहिलं तर शून्यावरती बाद झाला. सूरज गायकवाड याला देखील आपण पाहिलं शून्यावरती तो बाद होताना पाहायला मिळाला. परंतु संघाचे संघमालक रोशन सावंत यांच्या चेहऱ्यावरती देखील आता साफ निराशा दिसायला लागली आहे. थोडंसं टेन्शन वाढलंय कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत. केवळ 1 धाव आली, 2 विकेट महत्वाच्या गेल्यात. वैभव माडिक आणि आपण पाहिलं तर सूरज गायकवाड शून्यावरती बाद झालेत आणि त्याचं टेन्शन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यातून बाहेर निघायला लागेल. अंकित गोळेने मागील मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना संघाला विजय मिळवून दिला होता. आता बॅटिंगची धुरा त्याच्या खांद्यावरती असणार आहे. त्याच्या जोडीला असलेला खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अंकित आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोघांनाही बॅटिंग करावी लागेल, भागीदारी करावी लागेल. आता गोलंदाजी मार्कवरती आलाय पळचिल गावचा आणखीन एक चांगला गोलंदाज, एक लिजेंड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे देखील पाहिलं जातं पोलादपूर तालुक्यामध्ये आणि घाटकोपर पंतनगर मध्ये असताना देखील सातत्यानं आपल्याला सायक्लॉन संघासाठी खेळत असताना पाहतो. तो म्हणजे समीर जाधव गोलंदाजीसाठी दाखल झालाय. कशा पद्धतीने गोलंदाजी मागील मॅच मध्ये थोडासा पहिलं षटक चांगलं टाकलं होतं, 2 विकेट त्याने प्राप्त केलं होतं. परंतु दुसऱ्या षटकासाठी आला होता तेव्हा थोडासा मागणा ठरला समीर जाधव. शुभमसाठी हा बॉल इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने खेळ आहे. क्षेत्ररक्षक होता, मिस फिल्डिंग झाली आहे. बॅकअप मात्र पाहायला मिळते. दूरवरतून क्षेत्ररक्षक येते वेगाने, चेंडूची फेकी करेल तद्वर दुहेरी धावाचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा आल्यात. 2 धावा मात्र शुभम जाधवच्या खात्यामध्ये संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या आता 3 वरती जाऊन पोहोचते. सन्माननीय आदरणीय आणि डॅशिंग नेतृत्व निलेशदादा कोळसकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. पहिल्या मॅच मध्ये आपण संकेत घाडगेला पाहिलं, अगदी करंजे गावाला बिलॉंग करणारा लंगोटी मित्र मंडळ करंजे संघाचा इनफॉर्म बॅट्समन, त्याला या मॅच मध्ये देखील या स्पर्धेमध्ये देखील आपण अगदी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. तो देखील इन ऍक्शन पाहायला मिळतोय. आणि संकेत घाडगेचे काही मित्रपरिवार देखील खास विक्रोळी विभागातून या ठिकाणी दाखल झालाय. त्याच्यासोबत मॅच पाहण्यासाठी, त्याची बॅटिंग पाहण्यासाठी पोलादपूर नगरीमध्ये दाखल झालेत. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. परंतु इथं काय घडतंय, 2 बॉल आपण पाहिले निर्धाव स्वरूपाचे आले. समीर जाधव अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, कव्हरला खेळ आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, बॉल देखील थांबणार नाहीये. बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. येतोय हा संघर्षमय करणारा चौकार. चौकाराला पहिला चौकार या डाबातील ठोकलाय शुभम जाधवच्या बॅटमधून. अगदी कमी गतीने टाकलेला बॉल ओळखला आणि त्याला पाठवलं सीमारेच्या पलीकडे. 4 धावा वसूल केला. भागीदारी दोघांनाही करावी लागेल. अंकित गोळे देखील ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत असतो ना त्या वेळेला त्याची बॅटिंग पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावांवरती त्याचा जास्तीचा भर असतो. परंतु शुभमला साथ द्यावी लागेल. आता पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हरला खेळा. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. थोडंसं फंबल झाले. लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यावा लागेल. चांगली पार्टनरशिप करावी लागेल. इनिंग बिल्डअप करावी लागेल दोन्ही खेळाडूंना.
शुभम जाधवला देखील आणि अंकित गोळेला देखील. अंकित गोळेची बॅटिंग पाहण्यासाठी देखील कापडे विभागातून आपण पाहतोय काही खेळाडू आले, त्याचे चाहते आलेत आणि संदेश गोळे यांना देखील नेहमीच त्याचा पाठिंबा राहिलाय, ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली. इथं मात्र जर पाहिलं तर शॉर्ट मिडलला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि धाव पूर्ण देखील झाली आहे. एक सिंगल एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. दहाला 2 ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रोशन 11 या टीमची. शुभमने 10 धावा बनवल्या. शुभमच्या एकट्याच्या 10 धावा आपल्याला ज्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या देखील 10 झाली आहे. समीर जाधवची गोलंदाजी पहा की या षटकामध्ये समीर जाधवने 9 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक एका धावेचं होतं आणि 2 विकेट अभि केसरकरनं घेतल्या होत्या, परंतु समीरचं हे षटक 9 धावांचं पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा पहा, चांगला फटका, जागा बनवली, स्ट्रोक खेळला, एक्स्ट्रा कव्हरला, अगदी देखना स्ट्रोक, नेत्रदीपक फटका, अंकित गोळे ब्रँडेड षटकार. थँक्यू. पण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं अंकित गोळेने जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला अगदी त्याचा फटका पाहायला मिळाला आणि गोलंदाजाला देखील जर पाहिलं तर 440 चा झटका त्याने दिला. चांगला षटकार ठोकला. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. कल्पेश मोहिते यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये त्यांचं अर्धशतक आपण पाहिलं. संघ जरी पराभूत झाला असला तरी त्याची बॅटिंग नक्कीच आपण पाहायला मिळाली. आपलं हार्दिक स्वागत कल्पेश मोहिते. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक घेऊन वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी अभि केसरकर दाखल झालाय. पार्टनरशिप आपण पाहतोय 2 खेळाडूंमध्ये. 7 बॉलमध्ये 16 धावांची भागीदारी केली आहे या 2 खेळाडूंच्या मध्ये. आपण पाहतोय अंकित गोळे आणि शुभम जाधव. अंकित गोळेला देखील आपण पहिल्या पीटीपीएल पर्वमध्ये पाहायला मिळालं होतं. रुद्रांश 11 साखर या टीम मध्ये संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये खेळत होता. हा पहिलाच बॉल, खराब गोलंदाजी अभि केसरकरची या पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाली. फुलटॉस होता. पंचांनी सांगितलंय की हा वेस्ट साईडचा नो बॉल आहे का चेक करायचा आहे आणि षटकार ठोकलाय, चौकार आलाय, परंतु चेक केलं जाईल. अभि केसरकरचा पहिलाच बॉल आपण पाहतोय, चेक करतोय, DRS घेण्यात आलाय. वेस्ट साईडचा नो बॉल असणार आहे की चेक केलं जाईल. हेमंत कोळी सरांना आपण पाहतोय. आज तिसऱ्या दिवसामध्ये देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण हेमंत कोळी सरांना पाहतोय. DRS घेण्यात आलाय. रोशन 11 संघ 20 धावांवरती पोहोचलाय. 230 षटकार आतापर्यंत आलेत. 157 चौकार या स्पर्धेमध्ये आलेत. पीटीपीएल पर्व चौथा आपण पाहतोय. चौथ्या पर्वामध्ये देखील प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. योग्य बॉल होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 4 ने वधारते, पुढे जाते 20 या आकड्यावरती. 20 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल, हा इथं मात्र जागा बनवून पुन्हा एकदा स्ट्रोक खेळ आहे. शुभमच्या बॅटमधून हा फटका येत असताना पाहायला मिळतोय. धाव मिळेल ती केवळ 1. षटकाची सुरुवात अभि केसरकरची आपण पाहिली, चौकार आला. त्याच्यानंतर आता जर पाहिलं तर एक सिंगल आली आहे. आयोजकांची टीम आली आमच्याकडे. आयोजक 11 आयोजकांच्या माध्यमातून संघ उद्या खेळणार आहे आमच्या ऑफिशियलच्या अगेन्स्ट. त्याच्यामध्ये सिद्धेश शेठ, विनायकजी दीक्षित, मंगेश बेलोसे, स्वप्नील चोरगे, साहिल जाधव, प्रणव पालकर, रोहित जांभळेकर, केतन पवार, दत्ता मोरे, प्रथमेश पवार, अबू जांभळेकर, विजय दळवी, ओमकार घाडगे, रुपेश सकपाळ आणि विनय तळेकर. हा संघ असणार आहे. अतुल तळेकर गुणलेखक तो उद्या खेळेल.
आणि आमच्या ऑफिशियल मध्ये आम्ही आमची लवकरच लिस्ट देऊ. विजय तळेकर आयोजकाच्या टीम मध्ये, अतुल तळेकर आमच्या टीम मध्ये. पुढचा बॉल इथं मात्र जर पाहिलं तर पॉइंटला कट केला, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. एक सिंगल घेतली आहे. तर नक्कीच आम्ही मुश्ताक मुजावर भाई यांचा आभार मानू. नक्की त्यांच्या माध्यमातून आज ऑफिशियल साठी एक खास पोलादपूरचे अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट वडापाव त्यांच्या माध्यमातून आमच्या ऑफिशियल साठी आले, त्यांचा आम्ही आभार मानू. काल चहा देखील मुन्नाभाई आणि मुस्ताक भाई यांच्या वतीने सर्व प्रेक्षकांसाठी आला होता, त्यासाठी देखील आभार. इथं चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, प्रणय चोरगे आणि त्याने टिपला, जेल संपलाय. आणखीन एका फलंदाजाचा खेळ, खेळाडू क्रमांक बाद होतोय 3रा. मास्टर, गुणलेखक, सर्व ऑफिशियल यांच्यासाठी खास त्यांच्याकडून वडापावचा नाश्ता या ठिकाणी देण्यात आलाय. मनापासून आभार. काल मुन्नाभाईंचा त्यांनी देखील चहा दिला, त्यांचा देखील आभार. आणि आपण जर पाहिलं तर आज त्यांचा वाढदिवस देखील आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. तिसरी विकेट आली या षटकामध्ये. अभि केसरकर ने 3 विकेट घेतल्यात. बॅटची कडा घेतले, चेंडू हवेत, आणखीन एक विकेट मिळू शकते आणि मिळाली आहे. ज्या पावली आले होते फलंदाज मैदानामध्ये त्याच पावली त्यांना परतावं लागेल. धक्का बसतोय 4था रोशन 11 पोलादपूर या टीमला. आणि चांगला झेल त्याने टिपला, परंतु मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकच्या उंबरट्यावरती अभि केसरकर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याला हॅट्रिकची संधी होती, आता देखील हॅट्रिकचा बॉल त्याचा पाहायला मिळेल. खोला टाकण्याचा प्रयत्न, इथं मात्र निघून जातोय विकेट कीपरकडे बॉल. डॉट चेंडू येतोय. 3रा षटक अभि केसरकर तर हे देखील चांगलं राहिलंय. केवळ 7 धावा खर्च केले आणि 4 विकेट या मॅच मध्ये देखील त्याने घेतल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा झाल्यात त्या 22 धावा धावफलकावरती. थँक्यू. अभिच्या या गोलंदाजीसाठी देवळे गावचे, नरवीर देवळे गावचे आणि पोलादपूर तालुक्याचा गोड आवाज गणेशजी केसरकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज अभि केसरकर साठी आलंय.
अगदी पोलादपूर तालुक्यामध्ये सध्याच्या घडीला नाव चर्चित असलेल्या समालोचकांमध्ये गणेश केसरकर यांचा आवाज तुम्ही कित्येक स्पर्धांमध्ये ऐकला. हो का नाही. पोलादपूरचे अगदी चंदू शेट्टी म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांना ओळखलं जातं आणि संपूर्ण पोलादपूर तालुक्यामध्ये त्यांना आज नक्की त्यांची आठवण काढली जाते. त्यांचा आवाज देखील ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत आणि त्यांचा आवाज देखील मला वाटतं येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ऐकायला मिळेल. हो का नाही. ते देखील पोलादपूर तालुक्याचे आणि देवळी गावचे आहेत. त्यांचा आवाज देखील अभि केसरकरसाठी 500 रुपये आलेत. धन्यवाद गणेश केसरकर साहेब. धावफलकावरती 22 ला 4. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकासाठी प्रशांत कुमटेकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. हळदुले गावचा हा देखील एक अष्टपैलू खेळाडू प्रशांत कुमटेकर दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. फिरकी पटून फिरकीचा जादूगार. पीटीपीएलच्या स्पर्धांमध्ये अगदी त्याचे चेंडूने वळण घेतलेले आपण कित्येक वेळा पाहिले. त्याची रील्स देखील पाहायला मिळाली, त्याची व्हिडिओ देखील आपण पाहिली. हा बॉल पहा अंकित गोळेला थांबवलंय. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू बाहेर काढला. ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. समोरून चेंडू निघून गेला. विकेट किपर कडे डॉट चेंडू आलाय. डॉट बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट मिळू शकते आणि मिळाली विकेट. 5वा धक्का बसलाय या ठिकाणी रोशन 11ला. अंकित गोळे देखील बाद. दिलं जाणार आहे म्हणजे तब्बल 1,500 रुपये. गणेश केसरकर 500 रुपये. शैलेशदादा कोळसकर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ओळखला जाणारा शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. शैलेश चिकणे इम्पॅक्ट प्लेयर आणि आयोजक देखील. उद्या विनायकजी दीक्षित यांना आपण खेळताना पाहणार आहोत आमच्या अगेन्स्ट. नरेशजी सलागरे साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ एक जिवलग मित्र, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणसं म्हणून नक्कीच ओळखलं जातं ते म्हणजे विनायकजी दीक्षित आहेत. आणि सिद्धेश शेठ साहेब यांना त्यांची नगरसेवक चषक ही स्पर्धा आपण पाहिली. पोलादपूरमध्ये पहिली वहिली स्पर्धा. तिथून पोलादपूर तालुका अगदी क्रिकेटमय झाला. आज सध्याच्या घडीला या पोलादपूर तालुक्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आणि रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने होते. पुढचा बॉल आल्या फटका फसलाय. चेंडूने उंची घेतली. झेल होणार का? परंतु कॅश ड्रॉप. झेल झाला असता तर 6 विकेट मात्र नक्कीच गमावल्या असत्या, परंतु कॅश ड्रॉप झाली आहे. चला टॉस साठी आपण SKMB टायगर्स आणि छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर कॅप्टन सजरा आणि SKMB टायगर्स. चला सर्व खेळाडू व्यासपीठाच्या अगदी समोर आहे. तुमचे कर्णधार तुमची वाट पाहत आहेत. SKMB टायगर्स आणि त्याचा टॉस विनायकजी दीक्षित साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. हा बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघाला जास्तीचा. पंचांनी पाहिलं सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. अव्वांतर धावा, एक्स्ट्राची धाव. निम्मा संघ डगआउट मध्ये आराम करतोय, आराम फरमावतोय. रोशन 11 पोलादपुरा संघ. पुढचा बॉल प्रशांत कुमटेकरचा. हा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला. बॅट्समनला बीट केलं, कीपरला बीट केलं, मागे चेंडू अडवला गेला. डॉट चेंडू आलाय. अगदी फलंदाजांना मात्र अक्षरशः नांग्या टाकाव्या लागतात मैदानाच्या आतमध्ये. अशी गोलंदाजी तीनही गोलंदाजांनी केली आहे. अभि केसरकरनं 4 विकेट घेतल्या, 7 धावा खर्च केला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्रशांत कुमटेकरनं चांगली गोलंदाजी केली, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. समीर जाधवने देखील चांगली गोलंदाजी केली. हा बॉल देखील धुंडो रे साजेना असं जयेश भोसले म्हणत असतात डॉट बॉल आल्यावरती. आणि तसंच मैदानाच्या आतमध्ये काहीच चित्र पाहायला मिळतंय. डॉट बॉल, डॉट चेंडू, डॉट बॉल आलाय.
इथं मात्र जर पाहिलं तर विनायकजी दीक्षित यांना आपण पाहतोय मायली कबीराची बाईक. पुढच्या वर्षी आपण पाहतोय प्रशांत आमराळे आणि विलास सिंगवले यांचा संघ आराध्या अर्णव 11 हा PTPL पर्व 5व्या मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि अर्णव देखील या मॅचचा आनंद नक्कीच पहिल्या दिवसापासून घेतोय. षटक या ठिकाणी संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. 24 ला 5 खेळाडू बाद झालेत. SKMB टायगर्स सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या बाजूला खेळाडू कक्षामध्ये दाखल व्हा. यानंतरचा सामना असणार आहे SKMB टायगर्स विरुद्ध एका बाजूला छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर अशी लढत असणार आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलाय परंतु ही मॅच इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो जाईल सुपर 12 साठी. ज्योती एंटरप्राइजेस सन्माननीय आदरणीय निलेशदादा कोळसकर यांचा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. सध्याच्या घडीला टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. दोन्ही मॅच मध्ये अभि केसरकरने टॉस जिंकला होता. दोन्ही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यांची राहिली आणि पहिल्या षटकामध्ये अभि केसरकरने खेळाडूंना बाद केला आणि संघाला धक्के देखील दिलेत. पुढचा बॉल पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. बॉलला पाठवले बाउंड्रीलाईनच्या पलीकडे. प्रणय चोरगेचं स्वागत या षटकाराने केलंय. ठोकलाय षटकार. चला 12व्या संघाचं देखील नोंद या ठिकाणी झाली आहे. 12वा संघ पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक डॅशिंग नेतृत्व सन्माननीय निलेशदादा कोळसकर यांचा संघ 12व्या पर्वामध्ये देखील आणि त्या संघाचा कर्णधार अभि केसरकर ज्योती एंटरप्राइजेस 12वा संघ पुढच्या पर्वामध्ये. DRS घेण्यात आला व्हाईट बॉल साठी. तिसरे पंच या. गोलंदाजी मार्क वरती आणले. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. आता कमबॅक करतोय प्रणय साखरगावचा हा खेळाडू आणि प्रत्येक विकेटला त्याच्या 200 रुपये असणार आहेत. शैलेश तोरगे यांच्याकडून मागील मॅच मध्ये विकेट मिळाली होती. या मॅच मध्ये त्याने षटकार खाल्लाय. समोर आणखीन एक आफताबच्या बॅट मधून आफताब आलाय. त्याने सांगितले हो हल्ले प्रति हल्ले मी करू शकतो. त्याच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. फलकावरती तिसरा सामना आपण पाहतोय. लाकेश पार्टे आपलं देखील हार्दिक स्वागत. यंगस्टरचे सर्व यंगस्टरचे आपण जर पाहिलं तर मित्र परिवार या ठिकाणी दाखल होतोय. सिद्धेशेठ युवा मंच हे देखील सर्व सहकारी आपलं देखील हार्दिक स्वागत.
आडव्या बॅटने आणखीन एक लगातारचा या षटकातील तिसरा षटकार आफताबच्या बॅट मधून. आफताब ऑन फायर. 6. विनायकजी दीक्षित यांच्याकडून या तीनही षटकारासाठी आफताबच्या 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. 3 षटकार खणखणीत टोकलेत. संघाची धावसंख्या पुढे घेऊन जातोय आफताब. 7व्या क्रमांकावरती आली आणि काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार लगातार त्यांनी ठोकले. त्या षटकात प्रणय चोरगेवरती आक्रमण हल्ले केले जात आहेत. त्याचे वडील देखील आफताबचे त्याची बॅटिंग पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. पुढचा बॉल प्रणयचा. 3 षटकार तर आलेत. लोअर पुलटा समोर ड्राईव्ह केलाय. कार्पेटच्या सैन्य चेंडू निघून जातोय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडू उचलेल फेकेल तदवर एक सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 43 या आकड्यावरती. 43 धाबा धाव फलकावरती. 43 ला 5. 3 षटकार आलेत. 19 धाबा खर्च केल्यात. प्रणय चोरगेने 5 चेंडू हाताळलेत. पुढचा बॉल. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे. कव्हरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करावा लागेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. चांगला कॉलिंग, चांगला ताळमेळ आणि त्याच्या जोरावरती या 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. देव रेड्डी पहा आपण विशेष मेहनत नेहमीच घेत आहेत. त्यांना देखील आपण खेळताना पाहायला मिळाले आणि सिद्धेश शेट यांच्या समवेत नेहमीच देव रेड्डी यांना देखील पाहतो. सार्थक सुतारला, विलास सुतारला आपण पाहतो. तसेच अभिषेक जांभळेकर यांचा सर्व संपूर्ण मित्र परिवार. प्रणव पालकरला देखील आपण पाहतो. विशेष मेहनत त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली. सिद्धेश शेट युवा मंचच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक सदस्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून विशेष मेहनत घेतली आहे. यंगस्टर मित्र परिवार असेल, तसेच जर पाहिलं तर त्यांचा देखील विशेष मेहनत आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली. त्यांचा देखील आभार मानूयात. 45 ला 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. 45 धाबा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत या दोन्ही कॅप्टन. नेक्स्ट मॅच. चला छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि SKMB टायगर. विनायकजी दीक्षित यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. प्रशांत कुमटेकर गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं अंतिम आणि शेवटचं षटक घेऊन आलाय. पहिलाच बॉल. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. बॉलला पाठवला अगदी दूर. 6 धावांसाठी. थँक्यू. विकास शेट गोगावले साहेबांचं हे गीत तुम्ही ऐकलं. दमदार व्यक्तिमत्व, प्रभावी नेतृत्व. हा बॉल आता मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. वळण घेतला. आता डॉट बॉल. कमबॅक करतोय प्रशांत कुमटेकर. 2 काय षटकार त्यांनी ठोकलेत. षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. संघ अडचणीत सापडला होता, त्यातून बाहेर काढलाय. षटकार ठोकलेत. 26 धावांवरती बॅटिंग करतोय आफताब. हा बॉल आणखीन एक. वा, दमदार नेत्रदीपक. आकाशाला गवसणी घालणारा मुंबई गोवा हायवे वरती मारलेला हा षटकार आफताबच्या बॅट मधून आलाय. थँक्यू. काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. संघ अडचणीत सापडला होता, परंतु आफताब आले आणि त्यांनी ठोकलेत षटकार. परंतु आता लॉंग ऑफला असलेला क्षेत्ररक्षक त्याने झेल टिपलाय आणि आफताबला पाठवलंय डगआउट मध्ये. धक्का बसतोय 6वा रोशन 11 या टीमला. एकदा बॅटिंग आवडली असेल आफताबची तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
का बॅटिंग त्यानं ठोकले तब्बल 5 षटकार त्याच्या बॅट मधून आले आणि 32 धावांची खेळी आफताबनं केली आहे. संघाला घेऊन गेलाय 51 या धाव बाकी आहे. या डावातील 57 कडे 6 धावांसाठी शेवटचा चेंडू शेवटचा बॉल या षटकातील या डावातील संघाची धावसंख्या रोशन 11 63 धावा बनवल्यात. आफताबच्या 32 धावा परंतु सागर पवार यानं ठोकला षटकार. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन सज्ज व्हा. आणखीन एक उडवलाय. आता क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचतोय ऋषभ चव्हाण त्याने झेल टिपलाय आणि फलंदाज सागर पवारची देखील खेळ संपुष्टात येते. 6 षटकांचा खेळ संपलाय. पहिला डाव संपलाय. धावा बनवल्यात रोशन 11 टीमनं 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 6 षटकामध्ये 64 धावा या ठिकाणी बनवायच्यात. परंतु उद्याचा एक्झिबिशन सामना आयोजक विरुद्ध ऑफिशियल असणाऱ्या ऑफिशियलची लिस्ट देखील आली आहे. निलेश पवार अर्थात स्वतः मी कर्णधार, जयेश भोसले, गौरव सावंत, निखिल कापडेकर, अतुल तळेकर, संदीप माने, प्रदीप शिंदे, सचिन सावंत, प्रथमेश परब, अनिकेत भोईर, बल्या खाडे, मिलन पाटील, जय बालशंकर, नावेद मजगनकर आणि अतुल तळेकरला देखील बट्ट्या खाडे लाईव्ह टीम मधील यांना सर्वांना आपण खेळताना पाहणार आहोत. आदरणीय विनायकजी दीक्षित साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या कॅप्टन आणि या SKMB टायगर्स एका बाजूला मंगेश बेलोसे, एका बाजूला निलेश सुतार यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. विनायकजी दीक्षित यांच्या शुभ हस्ते आपण टॉस अर्णवच्या शुभ हस्ते टॉस करतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग परंतु ऐतिहासिक पोलादपूर टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू. एक मॅच गमावली. आता काही चेंजेस पाहायला मिळतील. सेम टीम असेल. या PTPL विषय PTPL तर खूप चांगली आहे आणि आपल्या जे नवीन नवीन खेळाडू बघतोय आज की खूप चांगलं खेळतात आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये मला वाटतं की खूप अजून चांगलं बघायला मिळेल क्रिकेट पोलादपूरचं. खूप मजा येईल बघायला.
खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत. रोहन तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्यासोबत विनायकजी दीक्षित होते आणि नक्कीच टॉस या ठिकाणी नुकताच पार पडलाय आणि टॉस जिंकलाय छत्रपती शिवाजीनगर पोलापूर या टीमनं आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर बॅटिंगसाठी SKMB टायगर हा संघ पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका, दुसऱ्या डावासाठी सज्ज झालेत आमचे महाराष्ट्रातील नामवंत समालोचक आणि आमचे जवळचे मित्र जयजी भोसले सर. यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. हॅलो. ही आणखीन एक मॅच आपल्या समोर भेटीला येत असताना पाहायला मिळते, कारण दोन्ही संघ जे परास्त झालेले, पराभूतीच्या छायाखाली गेलेले दोन्ही संघांना आपण पाहत आहोत. एका बाजूला पाहायला मिळतोय तो अर्थातच SKMB टायगर्स आणि याचा SKMB टायगर्स आणि त्याच्या अगेन्स्ट जिथं मात्र छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर यांच्या दरम्यानचा टॉस नुकताच पार पडलाय आणि चालू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन विजेते संघ या तिसऱ्या मॅच मध्ये लढत असताना पाहायला मिळतात. टार्गेट आहे 64 धावसंख्येचं. आघाडीची जोडी मागील मॅच मध्ये ज्याने धुमाकूळ माजवला होता या लेफ्ट हँडर बॅटरने रन्स गोळा केले आणि जिथून संघाला विजयाची चव चाकता आली तो संकेत गाडगे आणि त्याच्या साथीला अभि केसरकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहत आहोत उत्तरार्ध 64 रनचं टार्गेट. पहिला बॉल वेगवान 50 वेग या बॉलवरती पाहायला मिळतोय. कॉट बिहाइंडची अपील स्क्वेअर लेग अंपायरकडे करण्यात आली. प्रदीप शिंदे यांनी आवर्जून त्या दिशेने हात वळवला. ही कॉट बिहाइंडची अपील जी आहे ना ती स्ट्रायकर इन बॅटिंग एंड बॉलिंग एंड पंचांच्याकडे करणं गरजेचं राहतं आणि अर्थात नॉन स्ट्राईक एंड अर्थात बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या सचिनजी सावंत सर यांना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ला सुरुवात झाली आहे. षटकाराला समोरच्या दिशेने अगदी संख्येची बाट आज मात्र बोलत असताना पाहायला मिळते. संकेत गाडगे षटकार ठोकत असताना पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने षटकार ठोकला. त्याचा हा खेळ, त्याचा हा आविर्भाव वरती फार महत्वाचा राहणार आहे, कारण आघाडीचा बॅटर हा अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना आक्रमकता धारण केलेलाच असायला हवा. पुढचा बॉल यावेळेला लोअर फुल टोस. अंकित गोळेवरती हल्ले, ठोकला लगातारचा दुसरा लगातार 6. षटकार. थँक्यू. पाहायला मिळाला, त्याने गोलंदाजाची वाट लावायला घेतली आहे. 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत लगातारचे. त्याने मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने बॅटिंग करतोय ना, केवळ धावा आणि धावांसाठी धावा धाव
त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 2 षटकार आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा खाली राहिला. अंकित गोळेला आपण पाहत आहोत. खरं तर त्याने जणू काय आगीचे गोळेच फेकले. बॅटिंग टीमने इथे चॅलेंज केलंय. अंपायरच्या डिसिजनला DRSचा कॉल केला. व्हाईट बॉल आहे की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येईल. व्हाईट बॉल साठी DRS घेण्यात आलाय. स्वतः कर्णधार नॉन स्ट्राईक वरती अभिला पाहतोय. 2 षटकार आलेत. मॅच मध्ये शिरकाव झालाय आणि ही मॅच तितकीशी महत्वाची राहणार आहे. जिथे आपण पाहिलं ना 2 चेंडू 2 षटकार आले, परंतु तिथून अर्थातच एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील. इट इज अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी दिलेला हा योग्य निर्णय आपण पाहिला. फेअर डिलिव्हरी. स्कोर कार्डवरती 12 डॉट बॉल आल्यात. अर्थात आपण पाहत आहोत 12 धावा धावफलकावरती 12 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. संकेत गाडगे ऑन स्ट्राईक. लोअर फुल टोस कमी गतीने टाकला हा बॉल. व्हेरिएशन चांगलं केलं. फिंगर रोल केली. एक चांगल्या डॅटिनीचा बॉल इथे पाहायला मिळाला. बारा धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू या षटकातला बाकी आहे. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल बॅकफुटला आलाय. कट केलाय ओव्हर दी पॉइंट. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. पुढच्याच बॉलवरती आला चौकार. होय, आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब यांच्या कार्याचं गीत हे आपण ऐकलं. स्क्रीनवरती सध्याच्या घडीला तुम्ही सिद्धेजी सेठ आणि त्याच वेळेला संदीपजी कदम सर यांना पाहत आहात. स्वतः मैदानावरती जाती निशी ते दोघेही उभे राहिलेले पाहायला मिळतात. एकांनी खरं तर या पोलादपूर क्रिकेटला एक नवी चैतन्य निर्माण करून दिलं, नवी चालना दिली. नगरसेवक चषकाचं आयोजन केलं. खुल्या गटाच्या स्पर्धकांना इथे आणलं. तथा एक बहादर अर्थात ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्व गाजवलं, दणाणून सोडलं आणि पोलादपूर नगरीमध्ये क्रिकेट जिवंत ठेवलं, असे संदीपजी कदम सर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. खरं तर अगदी त्यांच्या शेजारी आपण ज्यांच्या खरं तर आपण म्हणतो ना की ज्यांच्या मैत्रीच्या शपथा खाल्ल्या जातात असे मित्र. स्कोर कार्ड वरती 16 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला वाकफुटला आले ऑन साइडला कर्णधार. यावेळेला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं होतं. गोलंदाजी मार्क मध्ये सागरला आपण पाहतोय. हॅलो सनील या. सनील उतेकर आपण या. आपल्या मागील मॅचच्या जे 500 रुपयाचं कॅश प्राइस संघ मालकाने दिलं होतं आपल्या बॉलिंगसाठी, ते 500 रुपये घेऊन जा. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण 17 पाहतो आहोत. 17 ऑन दी बोर्ड आहेत. सनील दिलगिरी व्यक्त करू आम्ही की आपल्याला पहिल्या मॅच मध्ये जो पारितोषिक देण्यात आलं होतं ते आमच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं नाही. अर्थात ते पारितोषिक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. स्कोर कार्ड वरती 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. सागर पवार. पुढचा बॉल लोड फुलटो आडव्या बाटने ऑन साइडला खेळलाय. आणखीन एक धमाका. संकेत गाडगे सेट ऑन फायर. शो मस्ट गो ऑन. येतो हा चौकार.
असेल त्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सिद्धेश शेट्टी युवा मंच यांच्यातर्फे बाउंड्रीच्या बाहेर कॅश पकडा आयवा कॅश साठी 100 रुपये असणार आहेत सिद्धेश शेट्टी युवा मंच यांच्यातर्फे. हो, या पारितोषिकाचा उल्लेख मी नुकताच करायला जातोच होतो तिथे मात्र, कारण प्रत्येक प्रेक्षक वर्गाला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. लोअर फुल टोस आडवा बाटने फुल टोल वसूल केलाय. संकेत गाडगेच्या बाटमधून आलाय षटकार. ती संकेत बॅटिंग करतोय. काय फलंदाजी केली आहे पहा ना त्याने. ऑन साइडला लांब लचक षटकार ठोकला. एकंदरीत 3 षटकार 2 चौकार या लेफ्ट हँडर बॅटरच्या बॅटमधून आल्यात. लेफ्ट हँडर बॅटर हा नेहमी घातक असतो. आक्रमकता त्याच्याकडे ठासून भरलेली असते, परंतु त्याच्याकडे हे सर्व गुण संपन्न असा खेळ इथे पाहायला मिळालात. फलंदाजीच्या जे काही संपूर्ण आयुध असायला हवीत ना ती त्याच्याकडे आहेत. टायमिंग, टेम्परामेंट, क्षमता. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा लपेटला. ऑन साइडला पुल केला, चेंडूला गुल केलाय, ठोकला षटकार. गीत आपण ऐकतो आहोत. खरं तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि तथा या पोलादपूर, महाड आणि माणगावचे दमदार कार्यक्षम आमदार, या दक्षिण रायगडचं भगवं वादळ ढाण्या वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं दक्षिण रायगडाचे, ज्यांचं गीत आपण नुकतंच ऐकलं. स्कोर कार्डवरती धावा तिथे मात्र 33 पाहायला मिळाल्यात. षटकार आलात, आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. चौथा षटकार आला संकेत गाडगेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा लोअर फुल टोस बॉल, आणखीन एक यथेच्छ धुलाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फलंदाजावरती हल्ले आणि केवळ हल्ले केलेत संकेत गाडगेच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. षटकार आला संकेत गाडगेच्या अगेन्स्ट. लगातार 3 चेंडू आणि 3 षटकार संकेत गाडगेने ठोकलेत. ते अर्थात सागर पवारच्या अगेन्स्ट. या षटकामध्ये जिथे आपण 23 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. 39 धावा धावफलकावरती आहेत. 25 चेंडू आणि 25 ची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये. पुढचाच बॉल, हा फ्रॅकर, चौथा लगातारचा चौथा षटकार आलाय. बॅटिंग आवडली असेल ना पोलादपूरकर तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीयेत. संकेत गाडगेने अतिशय खेळ केलाय. 4 बॉल 4 षटकार त्याच्या बॅटमधून. दोन षटक संपले. स्कोर कार्ड वरती जिथे आपण 45 पाहतोय, 45 मधल्या 44 धावा एकट्या बॅटर संकेत गाडगेच्या बॅटमधून आल्यात.
पुढचा बॉल यावेळेला थेट गॅस्टांचा हवेत फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय अभि केसरकर बाद. शैलेजी कुळसकर साहेब यांच्या माध्यमातून अभिला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला आणि संकेत गाडगेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. अभि इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. खरं तर प्रशांत गुमटेकरने सांगितलं होतं त्याला की पाण्याची मागणी करू नकोस, कारण मॅच जे गरमागरमी चालू आहे ना ती मॅच चालू ठेवणं गरजेचं राहतं. क्रिकेटमध्ये एक गोष्ट आहे ना ती फार महत्वाची राहते. तुम्ही बॅट बदलू करू शकत नाही, कारण ज्या बॅटने रन्स येतात जो मोमेंटम आहे ना तो शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही. प्रशांत गुमटेकर त्याला म्हणत होता की जी मॅच चालू आहे ती चालू राहू द्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल मुनाफ. खोलवा टप्प्याचा बॉल आहे, ड्रायव्हिंग लेंथ वरती आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून 100 रुपयाचं कोणतंही पारितोषिक स्वीकारलं जात नाहीये, परंतु 100 रुपयाचा कॅश प्राइज आपल्या भावाने आपल्या बंधूसाठी दिलंय. नावेद मजगत करणे त्याला जीपे केलंय, कारण ज्याने ती विकेट प्राप्त केली होती गोलंदाज मुनाफ मजगन करणे. 100 रुपयाचं कोणत्याही पारितोषिकी जे अनाउन्समेंट आपण करत नाहीये या गोष्टीकडे लक्ष वेधूयात, कारण कमीत कमी 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण देत आहोत, कारण स्पर्धा तालुक्याची आहे, तीही पोलादपूर तालुक्याची. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने रन्स इथे मिळतील. एक सिंगल आली आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रोईंग आर्म्स पहा किती स्ट्रॉंग आहेत या खेळाडूचे. एकंदरीत जर का विचार केला ना तर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 44 बनवल्या आणि पहिली सिंगल घेतली आहे संकेत गाडगेने. 45 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 47 धावा. यावेळेचा बॉल बॅकफुटला कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक प्रणय चोरगे मैदानाच्या आतमध्ये आला. प्रणय चोरगे गेला देखील बाद. दोन फलंदाज बाद. आणखीन एक बॉल जो मात्र ड्रायव्हिंग लेन वरती नवीन फलंदाज प्रशांत कुमटेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 20 चेंडू 17ची गरज होती, इथे एक डॉट बॉल आलाय, अर्थात 19 चेंडू आणि 17ची आवश्यकता मॅच मध्ये राहिली आहे. वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. संकेत गाडगे नॉन स्ट्रायकिंग वरती उभा आहे. 45 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणखीन एका अर्धशतकाची चाहूल लागली आहे. यावेळेचा चेंडू डाव्या यशीवरती होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप व्हाईट बॉल, त्यावरती चौकार. प्रशांत यावेळेचा बॉल देखील फटका फसलाय. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. केवळ एक सिंगल. 18 चेंडूचा खेळ इथून शेष राहील. 18 बॉल आणि 11ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 11 धावा. डाऊन लोडिंग वरती आहे तो अर्थातच अर्धशतक संकेत गाडगेचं. त्याने अपॉइंटमेंट घेतली आहे अर्धशतकाची, परंतु हे अर्धशतक कंप्लीट होतं का पाहावं लागेल.
18 बॉल 11ची गरज, 18 चेंडू आणि 11 धाबा. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. येणाऱ्या 18 चेंडू आणि 11ची आवश्यकता असणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. केली आहे मैदानावरती तो एकटा लढला. प्रतिस्पर्धी कितीही तिखट आणि परिस्थिती कितीही बिकट असू द्यात, हा खेळाडू अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करताना पाहायला मिळाला. चेक. तर या ठिकाणी महाडचे मयूर स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा संदेश साळुंके देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती राजू भालेकर आले त्यांनी महाडचे सर्वेसर्वा मयूर स्पोर्ट्सचे संदेश साळुंके, आपलं देखील हार्दिक स्वागत. क्या बात है प्रशांत कुमटेकर, कौतुक याही गोष्टीचं होईल कारण त्याने केवळ सिंगल घेतली. तोही हा बॉल ऑन साइडला षटका ठोकू शकत होता, परंतु बॅकलेफ्टला खाली ठेवलं, फेस लवकर क्लोज केला बॅटचा आणि केवळ सिंगल घेतली शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामधून. कारण संकेत गाडगेला स्ट्राईक एंडवरती आणायचं होतं. 6वं अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती हा फलंदाज. या स्पर्धेतलं 6वं अर्धशतक येईल का? उजव्याशीच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला. कमी गतीचा बॉल इथे पाहायला मिळाला, जो मात्र शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. अजिंक्य पवार 91 धावा पहिलं अर्धशतक, दुसरं अर्धशतक विनीत सकपाळ 57 धावा 18 बॉल मध्ये. जिथे समीर भोसले 21 चेंडू 57 धावा, नितीश कोंडाळकर 16 बॉल 56 धावा, कल्पेश मोहिते 16 बॉल 52 धावा त्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. अर्थात अर्धशतक 5 आलेत, 6व्याची चाहूल लागली आहे. स्ट्राईक एंडवरती संकेत गाडगे, संघाची धावसंख्या 54. गोलंदाज इथे अंकित गोळे थांबताना पाहायला मिळाला. फलंदाज स्ट्राईक एंडवरती जिथे संकेतला आपण पाहतोय 45 वरती तो नॉट आउट आहे. क्रिकेटचा खेळ अगदी रंगारंग सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपण पाहत आहोत. पुढचा बॉल अंकित, यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात येते. थेट यष्टीरक्षकाचा भेद चेंडूने घेतलाय. आपण पाहिलं तर करंजे गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चिकूलाही मोह आवडता आला नाही, तोही मॅच बघण्यासाठी आला. त्याची बॅटिंग प्रत्येकाला संकेत आणि आपल्या गावाचा खेळ, गावातल्या खेळाडूंचा खेळ पाहावासा वाटतो. संदेजी साळुंके साहेब मयूर स्पोर्ट्स महाड चे सर्व प्रोप्रायटर आणि त्याच वेळेला मयूर स्पोर्ट्स एक महत्वाचा ब्रँड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जो पाहायला मिळतो, त्याचे सर्वेसर्वा राजूजी भालेकर साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. स्वतः ते उपस्थित आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर मयूर स्पोर्ट एक सर्वाधिक टेनिस क्रिकेटचा ब्रँड म्हणून ज्या ब्रँडकडे आपण पाहिलं, मग ज्यांच्या माध्यमातून आपण टी शर्ट्स क्लोथ्स असतील, या स्पर्धेला देखील आपण एक चांगल्या दर्जाचे ड्रेस कोड्स जे मात्र मयूर स्पोर्टच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पुढे सासावला, पुन्हा एकदा लगातारचे चेंडू निर्धाव आले आहेत. हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. 9ची आवश्यकता, 14 बॉलचा केशेष. DRS कॉल केलाय तो अर्थातच फिल्डिंग टीमने DRS चा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. लक्षा किंगचा किंग आज मात्र या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. सुरेश सोनावलेला आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून. कालच्या दिवशी मात्र सुरेश सोनावणे आणि कल्पेश मोहिते यांना आपण पाहिलं पराभूतीच्या छायाखाली गेले. अक्षरशः 2 बलाढ्य कर्णधार या स्पर्धेमधून बाहेर जात असताना जे मात्र पाहायला मिळाले. स्कोर कार्डवरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतो ज्या 55 आहेत. 14 बॉल 9ची आवश्यकता असणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते.
DRS कॉल करण्यात आला. व्हाईट बॉल आहे की नाही त्याची शहानिशा इथे होतीये. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. येणारे आता मात्र चेंडू शेष असतील. 13 बॉल आणि जिथे विजयासाठी आवश्यकता राहील. लोड फुल टोस आडवा बाटने ऑन साइडला केलाय. सिंगल कंप्लीट होतीये. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. आता मात्र उर्वरित चेंडू आहेत ते 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल. 9 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू आणि 9 धावा. आणि त्यांचा नाद कोणीच करायचा नाही. पहा त्यांनी दिलेले शिलेदार देखील त्या गोष्टीकडे आपण आवर्जून लक्ष वेधायला हवं की त्यांचे शिलेदार त्यांचाही नाद तुम्ही करू शकत नाही. कारण विनायकजी दीक्षित साहेब असतील, त्याच वेळेला सिद्धीजी शेठ साहेब असतील, यांचं कार्य नेहमी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. आणि ज्यांच्या मैत्रीच्या शपथा या संपूर्ण दक्षिण रायगडमध्ये दिल्या जातात, खाल्ल्या जातात, असे जीवलग आणि अगदी जवळचे मित्र म्हणून या 2 नगरसेवकांना पाहिलं जातं. अगदी चांगल्या दर्जाचं कार्य ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलं. 12 बॉल 9ची आवश्यकता. हलक्या हाताने कवचला केल्यात. सिंगल इथून कंप्लीट होईल. पोलादपूर नगरपंचायतीचे बांधकाम सभापती सिद्धीजी शेठ साहेब तथा विनायकजी दीक्षित साहेब पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक यांच्या माध्यमातून नेहमी चांगलं कार्य पाहायला मिळालं. पहा विनायकजी दीक्षित साहेब आणि सिद्धीजी शेठ साहेब यांच्या माध्यमातून खुल्या गटाचा थरार याच क्रीडा नगरीमध्ये घडताना आणि पाहायला अनुभवायला मिळाला. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर या पोलादपूर क्रिकेटमध्ये अगदी क्रिकेटला समृद्ध आणि सफल बनवण्यामध्ये सर्वाधिक मुलाचा वाटा सिद्धीजी शेठ साहेब आणि त्याच वेळेला विनायकजी दीक्षित साहेब यांचा देखील राहिलाय. सिंगल आली. संघातील धावसंख्या एकेरीच्या मदतीने 56 बनल्यात. 8ची गरज. प्रशांत कुमटेकर ऑन स्ट्राइक ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल पकडलाय. फलंदाज बाद. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कल्पेश मोहितेसाठी जे कालच्या दिवशी मात्र 5,000 रुपयाचा कॅश प्राइज निलेजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लगावण्यात आलं होतं, ते 5,000 रुपयाचा अर्धशतकाचं कॅश प्राइज देखील जमा झालंय. कल्पेशला आपण थोड्याच वेळामध्ये 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देणार आहोत. देवारी 11 या संघाचे 5व्या पर्वाचे संघ मालक नितेजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लगावण्यात आलं होतं, ते इथे सुपूर्द देखील झालंय. आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नीलजी चोरगे साहेब यांच्याकडे ते जमा झालेलं आहे. आपण थोड्याच वेळामध्ये ते कल्पेशला देऊयात, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. त्या 57, 9 चेंडू आणि 7ची गरज. बॅकफुटला आला, ऑन साइडला केला जरूर शॉट, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे प्राप्त होतीये. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्डवरती रन्स आहेत ते 58.
8 चेंडू आणि 6ची आवश्यकता आहे. 47 धावसंख्येवरती संकेत नॉट आउट करतोय. राकेश केसरकर स्ट्राईक एंड वरती आहे. सध्या दगडीला पाहायला मिळेल. यावेळेला सुपला शॉट फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. चौकार आलाय. 48 वरती संकेत गाडगे नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 62 धावा धावफलकावरती. केवळ 2ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 2 धावा. क्या बात आहे. हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटनेच आज मात्र तुम्हाला सर्वांना एकत्रित आणलंय. फलंदाज हा बॉल टोलावू शकला असता परंतु नॉन स्ट्राईक एंडवरचा बॅटर 48 वरती नॉट आउट आहे. त्याचा अर्धशतक कंप्लीट व्हायला हवं आणि ही समर्पणाची भावना आहे. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात राकेश केसरकर साठी. कमालीचं क्रिकेट आहे. षटक संपलं 5वं. 5 षटकांचा खेळ संपला. 65ला 3 येणारे 6 बॉल 2ची गरज. बॅटिंग बॅट संकेत गाडगे. करंजे टीमचे खेळाडू खुश आहेत. थँक्यू. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट वन साइड हिरो संकेत गाडगे राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. आणि ज्योती एंटरप्राइजेस निलेशजी कोळेसकर साहेब यांनाही आपण शुभेच्छा देऊयात कारण संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. अर्धशतकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलंय ते अर्थात सूरजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून बॉडी बिल्डर जे मात्र पोलादपूरचे बॉडी बिल्डर सूरजी जाधव यांच्याकडून 500 रुपये. ओमकार गाडगे यांच्याकडून 500 रुपये. शैलेजी कोळेसकर साहेब यांच्याकडून 500